शिंदे गटाने देखील शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरती दावा केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून सुरू करणार आहेत आणि येत्या 6 जानेवारी रोजी लांडेवाडी या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। या सगळ्या संदर्भात आढळराव पाटील यांच्यासोबत बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी साईदीप ढोबळे यांनी पाहूयात। डॉक्टर अमल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांची शिवसंकल्प यात्रा शिरूर लोकसभा मतदारसंघातून सुरू होते आणि त्याची सुरुवात खासदार शिवाजीराव पाटील जे माजी खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून होते। आपल्यासोबत स्वतः माजी खासदार आढळराव पाटील आहेत। दादा, कधी आहे ही सभा, साधारण कोण कोण या सभेसाठी येते आणि ह्या सभेमागचा मुख्यमंत्र्यांचा उद्देश काय? आपण अगोदर उल्लेख केला की आक्रोश यात्रेनंतर मुख्यमंत्र्यांची यात्रा, हे आपलं विधान धादांत चुकीचं आहे। आक्रोश यात्रा आणि मुख्यमंत्र्यांची यात्रा याची तुलना करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे। 16 जागांवर दौरा आयोजित केलेला आहे आणि त्या दौऱ्याची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघामधून करणार आहे आणि त्याचा शेवट 30 जानेवारीला होणार आहे। खरे आक्रोश मोर्चामध्ये कोल्हेंनी तुमच्यावरती निशाणा साधला होता की उद्धव अनावरा गुडघ्याला बासिंग, पण अशा पद्धतीने त्यांची वक्तव्य काय, याच्यावरती तुमची काय सांगाल? आता खरं म्हणजे त्यांनी काय करावं, कुणाला असे बोलावं याच्यावर तर माझा कंट्रोल नाही आणि त्यांच्या यात्रेशी माझ्यावर जी काय टीका केली आहे त्यामुळे मी काय फारसं त्याच्याकडे लक्षच देत नाही। माझी काम करणार आहे, मला लोकांमध्ये फिरायचं आहे, लोकांची कामं करायची, त्यांना जे काही टीका करायचं ते करू द्या। बरोबर आहे। एकंदरीत पाहिलं जर अजित पवार गटाने जरी या जागेवरती दावा केला असला तरी या ठिकाणी मात्र आता शिंदे गट सक्रिय झालेला दिसत आहे, कारण मुख्यमंत्र्यांची सभा प्रथम शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होते। आता ही जागा नक्की कोणाला जाते आणि या शिरूर लोकसभेचा उमेदवार कोण असेल हे पुढील काळामध्ये स्पष्ट होईल। साईदीप ढोबळे, लोकशाही न्यूज, मंचर, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।